संगमेश्वर फणसवळे बस आपल्या समोरच आली आहे. रस्ता छोटा असल्यामुळे बाई मॅगी कशी झाली आहे. तर कोण कोण या स्पॉटवरती येऊन गेलं. आदित्य, तू? हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आपण एका स्पॉटवरती चाललो आहे. संगमेश्वर तालुक्यामध्येच आपला एक स्पॉट आहे. तर चला आता माझ्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच कोण कोण आहे. भाई नितेश भाई, अरे हे काय चल लोड कर. बाकी कोण कोण येतं अजून तो आधी येतं. आणि काय टॉवेल वेल घेतलाय तिकडे, काय सीन. ओहो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मला पण माहीत नाही, मी पण पहिल्यांदाच चाललोय त्या स्पॉटवरती. तर चला, जस्ट आता आम्ही निघतोय आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे अर्पिता, आदित्य आणि संस्कार. तर चला आता आपण निघूयात. कोसुममधून निघालोय आणि कुठे जायचं आहे रे? देऊळ आहे आणि एक स्पॉट आहे. ओके दाखवतो. चला. तर आता आपण मेन रोडने नाही जात, आपला देवरुख साखरपा. नितेश कुठला तरी रस्ता दाखवतो आपल्याला. कुठल्या गावातून जायचं? आपण सोनवड्यातले जाणार आहोत. अच्छा, सोनावडे कोण आहे आपल्याकडे? सोनावडेकर आमची एक ताई आहे, तिचं गाव आहे सोनावडे. आणि तिथून मग किती लांब आहे आता? म्हणजे आपण बाहेर कुठे पडणार आता? आपण बुरुंबीत. अच्छा, बुरुंबी आमचा आजोळ आहे. तर तिथून बाहेर पडून आपण डायरेक्ट मग देवरुख साखरपा रोडला बाहेर पडणार. या रूटचा तुम्हाला आजूबाजूचा तुम्हाला व्ह्यू पण बघायला मिळेल, जो की आता पुढे तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओमध्ये. सिनेमॅटिक संगमेश्वर फणसवळे बस आपल्या समोरच आली आहे. रस्ता छोटा असल्यामुळे ये देखो, हमारे इधर खेती चालू है. ये काका हमारे ट्रैक्टर चला रहे हैं और ये हमारे इधर का भाई मराठी ब्लॉग चैनल है क्या? हमारे इधर शेती चल रहा हमारे इधर चलता है. ऐसा भी होता है. बरोबर आहे नीता भाई. आता आपण इथे डायरेक्ट बुरुंबीमध्ये बाहेर पडलोय आणि आपण इथून यायचो. हा देवरुख साखरपा रोड आपला. आता इथून किती वेळ आहे रे आपला त्या स्पॉटवर जाईपर्यंत? अजून अर्धा तास. चला, जस्ट आता संगमेश्वर डेपोला पोचले. फायनली संगमेश्वरच्या ब्रिजचं काम झालेलं आहे आणि रस्ता चालू गेलाय. हे बसवाले ना, हा वरचा ब्रिज झाला म्हणून आता ट्रॅफिक नाही काय? नाही तर ट्रॅफिक विचारू नको बाबा. तर जस्ट आपण आता हा संगमेश्वर डेपो जाऊ द्यायला. संगमेश्वर डेपो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की क्लायमेट तुम्हाला समोर दिसतच आहे भाई. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये उन्हाळ्याचा फील घेतोय आम्ही. गावी आलेलो, मस्त पाऊस पडेल असा विचार करून आलो होतो, पण इकडे काय पाऊस नाही. क्लायमेट बघू शकता, पूर्ण उन्हाळा असंच वाटतंय. चला आता आपण निघूयात. गाडी आपली इथे पार्क केली आहे. चला चल इकडूनच. चला, जस्ट आता हा मुंबई गोवा हायवे आपला. मुंबई गोवा हायवेवरून आपण कुठून राईट मारणार आहे रे? अरे हा रोड कुठला रे? मला वाटलं त्या कसब्याच्या इथून जायचंय की काय. चला आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटूया ना. तर जस्ट आता आपण मुंबई गोवा हायवेवरून राईट मारून वरती आलोय. हा इकडे रोड आहे. चला, जस्ट आपण आता आपल्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि थोडा वेळ आपण इथे आता बघूया
थोडंसं इथे काय मंदिर आहे ते मी दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. खूप जबरदस्त स्पॉट आहे, म्हणजे अगदी इकडे हे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि बघा इथे आपल्याला जायचं आहे. चला. तर कोण कोण या स्पॉटवरती येऊन गेला? आदित्य, तू? आणि पहिल्यांदा, मला वाटतं दुसऱ्यांदा. ते म्हणजे स्विमिंग पण करू शकता आणि आता आपल्याला पण जायचं आहे. चल जाऊया आपण पण. नितेश तर रेडी झालेला आहे आणि इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. मस्त जंगल आहे आजूबाजूला आणि इथे हे मंदिर आहे आणि इथे छोटंसं हे पॉन्ड आहे. चला आता आपण पण जाऊयात. मी पण रेडीवर आहे, आदित्य आणि तर पहिला नंबर तुझा आहे सूरचा, नंतर माझा, मग बाकीचे. चला आता रेडी झाले सगळे मस्तपैकी. जरा थोडा एन्जॉय करू, गरमी पण खूप आहे, थोडा भिजूया मस्त. लवकर. पाऊस तर काय पडत नाही, मस्त गरमीमध्ये नॅचरल पूलमध्ये आम्ही एन्जॉय करतोय. कडक. आता नीताला आम्हाला फेकायचं आहे, त्याला माहिती नाहीये. यार लवकर. अरे इकडे गंमत दाखवतो. काय अरे काय पकडलं? ए भाई काय काय करताय? ए भाई काय? ए यार आता नीताला आम्हाला फेकायचं आहे, त्याला माहिती नाहीये. यार लवकर. आणि नितेश काय रे काय झालं? इथे इकडे पाणी पडत असतं इथून, कसं दाखवलं गाईच्या तोंडातून. नित्या बाय पवित्र हो जाएगा फुल पवित्र. आता थोडासा तलावावर आपल्या छोट्याशा लेकमध्ये एन्जॉय केलाय आणि आता थोडंसं खायला आणलं, मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसून. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर चला मित्रांनो, या सुंदर प्लेसवर पोहलं, खूप मजा केली. जवळजवळ आपण 2 तास या कुंडामध्ये एन्जॉय केला काय. चला आता राणी आम्हाला मॅगी बनवून देणार आहे मस्त. तर ती कोणत्या प्लेसवर आहे ते आता तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू. चला आता लवकर मस्त आहे बघा नाश्त्याची तयारी. सो फटाफट आता आपण काय बनवणार आहे, मॅगी. आता मॅगी खायची. तर आता इथे आम्ही मस्तपैकी या झऱ्याजवळ मस्त मॅगी बनवायची आपल्याला. चला लवकर, काय ते जळवा रे.
आमची शेफ आहे आजची. इकडे आपले शेफ. चला मॅगी मॅगी लवकर. पाऊस तर गायब झालेला आहे. तर मस्त एन्जॉय केला आता आपल्या त्या तलावामध्ये छोट्याशा. आणि आता म्हटलं जरा भूक लागली आहे म्हणून आपला मॅगीचा प्लॅन केला आहे. चला. पाणी पण मस्त उकळलं आता आपलं पाणी. आता आपली मॅगी तयार होणार आहे. आमची शेफ. चला मस्तपैकी. तर चला आता जस्ट मॅगी सुद्धा रेडी झाली आपली. मस्त इकडे आम्ही बसून आता मॅगी एन्जॉय करणार आहे. या एक छोटासा झरा आहे आणि हे सगळे माझ्या मावशीची मुलं आहेत. आज त्यांच्यासोबत आलं म्हटलं एन्जॉय करतो आजचा दिवस. आणि असे दिवस हे आठवणीत नक्की राहतात. चला बाई मॅगी खाऊया. आणि याच्यानंतर थोडंसं खाऊन झाल्यावर पुन्हा आपण बाई कुंडामध्ये उड्या मारणार आहेत. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. बाई मॅगी कशी झाली आहे. चला आता निघतोय. हे प्लास्टिकचे बॉटल आणि बाकी सगळं घेऊन जायचं आपल्याला. इथे काहीच कचरा करायचा नाहीये. चला. जस्ट आता मॅगी विगी खाऊन आलो आहे आणि थोडंसं म्हटलं एक डुबकी मारून येऊया. आणि आता एक तुम्हाला एक वरचा ज्या इकडचा व्ह्यू दाखवतो. इथून आम्ही उड्या मारणार आहे आता. तर चला बघा आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला मित्रांनो जस्ट आत्ता इथेच आम्ही खूप एन्जॉय केला आहे. सकाळी 11-12च्या दरम्यान आलो होतो. खूप एन्जॉय केला. पूर्ण व्लॉग तुम्ही बघितलाच. तर या व्हिडिओचा एंड मी आता इथेच करतो आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की ऑल ओव्हर आपण जे मंदिर आणि ते कव्हर केलेलं आहे. तर भेटूयात आपण पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय. टेक केअर. पीस आउट.